नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण नाश्त्यासाठी बनवतोय छोले भटुरे. तर इथे बघा, छोले रात्रभर आपण भिजत घालून ठेवले आणि सकाळी साफ करून त्यांना घेतलं. त्याच्यात थोडे काही खडे मसाले टाकते बघा मी, जसं की तमालपत्र आहे, दालचीन आहे, वेलची, मिरी, त्याच्यानंतर चक्री फूल थोडंसं टाकले मी. आणि जर तुमच्याकडे मसाला वेलची असेल तर ती पण टाका. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, हळद आणि थोडासा खायचा सोडा आणि पाणी टाकून आपण ह्याच्या 4 शिट्ट्या मस्तपैकी करून घेऊया. आता आपण भटुऱ्याची तयारी करूया. भटुऱ्यासाठी पीठ भिजवूया. तर इथे मैदा घेतला आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी मी दही घेतलं आहे आणि पाव चमचा आपण खायचा सोडा टाकतोय आणि ह्याच्यात चिमूटभर साखर टाकतोय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान ह्याला मळून घेणार आहोत. पण आधी त्यापूर्वी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं. आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा मध्यम असा डो तयार करणार आहे. कारण आपल्याला हा पीठ लावून किंवा मैदा लावून लाटायचा नाही आहे, तेलावर लाटायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. घट्ट केलं तर लाटायला खूप प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे बरोबर मिडियम ठेवायचा. तर इथे मस्तपैकी आपला डो असा तयार झाला आहे. याला आपण तेल लावून ठेवून देऊया 15 मिनिटासाठी असाच. आणि त्यानंतर आपण आता तयारी करूया छोल्यांना फोडणी द्यायची. तर आपला इथे कुकर झालेला आहे. मग त्यापूर्वी आपल्याला लागणार आहे ग्रेव्ही छोले तयार करण्यासाठी. तर इथे बघा, आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार करून घेतोय आणि दुसरीकडे आपण आला आणि लसूणची पेस्ट तयार केली खलबत्त्यामध्ये. तर इथे बघा, अशी मस्तपैकी खलबत्त्यामध्ये पेस्टसुद्धा मी तयार करून घेतली. आता बघा, छोल्याचा मी कुकर खोलते, पण इथे थोडा झाला मला प्रॉब्लेम. कारण काय झालं, मी छोल्याचा कुकर लावला आणि तेवढ्यात आले आमच्याकडे पाहुणे. तर 4 शिट्ट्यांच्या ऐवजी माझ्याकडून त्याच्या 8 शिट्ट्या झाल्या आणि माझे छोले गेले झोपून. पण चवीला खूप छान झालेले. आणि तसंही आपल्याला थोडंसं ह्याला ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी थोडे स्मॅश पण केले. जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. आता फोडणीमध्ये बघा, आपण तर सगळे जे खडे मसाले आत्ता टाकलेले ना, ते टाकतोय पहिले आणि त्यानंतर आपण कश्मीरी लाल तिखट आणि हळद टाकतोय बघा आणि छान फोडणीमध्ये परतून घेतोय. आणि त्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली आहे टोमॅटो कांद्याची, आला लसूणची पेस्ट, ती सगळी आपण टाकतोय बघा आणि मस्तपैकी कच्चटपणा ह्याचा जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची. आणि त्यानंतर बघा, मी इथे काही मसाले सुद्धा टाकले. त्याच्यात आपला आहे छोले मसाला आहे, लाल तिखट आहे, थोडासा गरम मसाला आहे याच्यामध्ये आणि चवीपुरतं थोडंसं मीठसुद्धा आहे. तर असे काही मी मसाले टाकलेत. तर ते सुद्धा छान असे मी ग्रेव्हीत परतून घेतलेत आणि त्यानंतर मी छोले ओतलेत ह्याच्यामध्ये. आता बघा, छान असं सगळं व्यवस्थित मी ढवळून घेते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट लागतं आपल्याला ती चहा पावडरचं पाणी. तर नुसत्या चहा पावडरचं मी पाणी केले. काही काही जण कसं पोटली बांधतात, खडे मसाले चहा पावडर बांधून उकडतानाच छोल्यामध्ये टाकतात. तर मी तसं केलं नाही. थोडी चहा पावडर उकळून घेतली, 1 चमचा चहा पावडर 1 पेला पाण्यामध्ये आणि थोडंसंच पाणी टाकले, जास्त टाकलं नाही. तुम्हाला आवडेल तेवढं टाका. चवीपुरतं मी ह्याच्यात मीठ टाकले, थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे आणि छानपैकी ह्याला उकळत ठेवलं आहे मी. फक्त छोले तर चवीला अप्रतिम झाले होते, फक्त माझे छोले मात्र झोपले. आता त्याला मी काही करू शकत नाही. आता आपण भटुरे तयार करूया. तर तोपर्यंत आपले छोले तयार होत आहेत. तर इथे बघा, आपण भटुऱ्याची तयारी केली आहे. छान असं पुन्हा एकदा पीठ खोलून मळून घेतलंय, छोटे छोटे गोळे तयार केलेत. भटुरे तर आपल्याला मोठेच तयार करायचे आहेत आणि तळायचे आहेत. तर इथे बघा, भटुरे सुद्धा आपले छान असे लाटून झालेत आणि मी मस्तपैकी मोठा भटुरा तयार केला आहे बघा. इथे तेलसुद्धा तापले, कारण भटुरे मोठे असल्यामुळे आपल्याला कढईसुद्धा मोठीच घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या कढईत टाकले मी त्यांना. तेल चांगलं तापल्यानंतर बघा ना, भटुरे किती छान फुलले आहेत ते. आणि नाश्ता तर आमचा इतका अप्रतिम बनलेला, चवीला सुद्धा अप्रतिम बनले होते. बाकी सगळं काही चांगलं झालं. थोडा मूड गेला माझे छोले जास्त शिजले म्हणून. आता आपण त्याला वरून त्या छोल्यांना एक मस्तपैकी तडका देऊया. तडक्यामध्ये बघा, आपण लसूण टाकली आहे, त्याच्यानंतर थोडंसं आलं टाकलंय कट करून आणि थोडंसं लाल तिखट टाकले, म्हणजेच कश्मीरी लाल तिखट टाकले आणि मस्तपैकी तडका असा तयार करून घेतलाय बघा मी इथे.
आणि तो मी छोल्यांवर ओतलाय आणि मग काय आपल्या छोल्यांची इतकी लज्जत वाढली की बस रे बस. इतके छान छोले भटुरे आपले तयार झालेले. तर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही छोले भटुरे तयार करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा. तर बघा किती छान झाले आहेत ते आपले छोले भटुरे. काय मग तुम्ही बनवताय ना, फक्त शिजले जास्त त्याबद्दल सॉरी. धन्यवाद.